औषधं खाऊन कंटाळला आहात पण आजार काही बरा होत नाहीये? मग आता वेळ आहे नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त होण्याची. सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ श्री स्वागत तोडकर यांचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र आता सुरू झाले आहे आपल्या गडहिंग्लजमध्ये. शुगर, बीपी, गुडघेदुखी, मूतखडा, मूळव्याध, केस गळती आणि सोरायसिस. गडहिंग्लजमधील या केंद्रात मिळेल प्रत्येक आजारावर खात्रीशीर उपचार. अनेक असाध्य व्याधींपासून सुटका देणारी तोडकर संजीवनी यांची खास पंचकर्म उपचाराची सोय देखील आता गडहिंग्लजमध्ये उपलब्ध. पत्ता: साधना हायस्कूल मागे, पाटील वसाहत, गडहिंग्लज. आजच भेट द्या. कॉल करा 7066 12 33 35. तोडकर संजीवनी, गडहिंग्लज. नमस्कार, मी सौ सीमा संदीप पाटील, संचालिका, तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र, गडहिंग्लज. आदरणीय स्वागतजी तोडकर व संजीवनी तोडकर माई यांच्या सहकार्याने आम्ही तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र गडहिंग्लजमध्ये सुरू केलं आहे. आमच्या सेंटरमध्ये उच्च शिक्षित व अनुभवी डॉक्टर तसेच सर्व आजारावर योग्य ते उपचार, औषधे, उपचार सुरू आहेत. तोडकर संजीवनी यांची दर्जेदार व प्रभावी नैसर्गिक औषधं उपलब्ध आहेत. आजारांपासून मुक्ती देणारी तोडकर संजीवनी यांचे खास पंचकर्म उपचार लवकरच गडहिंग्लजमध्ये म्हणजे आमच्या सेंटरमध्ये सुरू होत आहे. नागरिकांना आवाहन करू इच्छिते की औषधाबरोबरच घरगुती उपायांची माहिती सर्वांना देत आहोत. परिसरातील सर्व नागरिकांनी आयुर्वेदाचा व निसर्गोपचाराचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक गुरव. मी आयुर्वेदिक वैद्य असून तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र गडहिंग्लज येथे आपल्या सेवेत कार्यरत आहे. आमच्या येथे आम्ही पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित सुरक्षित व प्रभावी उपचार देतो. केस गळती, त्वचा रोग, सांधेदुखी, पचनाचे त्रास, मधुमेह, हाय बीपी, स्त्रीरोग अशा विविध आजारांवर आम्ही प्रकृतीनुसार उपचार करतो. आमचा उद्देश फक्त आजार बरा करणे नाही, तर तुमचं संपूर्ण आरोग्य सुधारून तुम्हाला निरोगी जीवन देणं हा आहे. सर्वांनी एकदा तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र गडहिंग्लज येथे एकदा नक्की भेट द्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी अनुराधा पाटील, तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र. आमच्या या केंद्रामध्ये बरेच असे व्याधीग्रस्त लोक येत आहेत आणि डॉक्टरांच्या मदतीने व तोडकर संजीवनी यांच्या औषधांनी ते बरेही होत आहेत. आपणही या संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद.